नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण अस्सल गावरान चवीचा झणझणीत असा काळ्या वटणातला मटणाचा रस्सा बनवत आहोत। प्रत्येकाची कशी मटण बनवण्याची अगदी वेगळी पद्धत असते, पण मी सांगेल एकदा नक्की मराठवाडा किचनच्या पद्धतीने काळ्या वाटणातला झणझणीत गावरान रस्सा ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत झणझणीत आणि अस्सल गावरान चवीच्या रेसिपीज पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकताय। आता इथे बघा, सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये मी इथं 1 किलो मटण घेतलेलं आहे। तर हे स्वच्छ आपल्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला त्यासाठी आपण हिरवं वाटण बनवून घेत आहोत। त्यासाठी इथं मी अर्धी वाटी म्हणजे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, 1 वाटी खोबऱ्याचे काप आणि एक अर्धी जुडी आपण इथं कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथं मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य टाकल्यानंतर अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। अगदी बारीक अशी याची मी इथं वाटण बनवून घेतलेलं आहे। तर इथं जे आता आपण मटण घेतलेलं होतं त्याला हे पूर्ण वाटण आपल्याला लावून घ्यायचं आहे। हे वाटण बनवून तुम्ही नक्की म्हणजे मटण एकदा करून बघा, नक्कीच त्याची चव काहीतरी तुम्हाला वेगळी लागेल। 2 चमचा इथं हळद पावडर आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यामध्येच चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। मी 2 चमचे इथं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला एका चमच्यानं ह्याला हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने, किंवा तुम्ही हाताने सुद्धा याला सर्वत्र हे सगळं मटणाला लावून घेऊ शकता। जे आपण यामध्ये वाटण टाकलेलं आहे ते हे हिरवं वाटण यामध्ये वापरल्यामुळे भाजीची चव अप्रतिम अशी लागते। आणि ज्या वेळेस आपण आळणी मटण बनवत असतो त्यावेळेस हे हिरवं वाटण यामध्ये वापरल्यामुळे त्याला दाटसरपणा पण खूप छान असा येतो। तर आता मॅरिनेट होण्यासाठी इथं मी 1 तास हे साईडला ठेवून दिलं होतं आणि नंतर 1 तासानं आपण पाहिलेले आहे तर भरपूर असं याला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय हळद आणि मीठ लावल्यामुळे। तर आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 चमचे यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला परत एकदा हे सगळं म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या पीसेसला सगळं व्यवस्थित तेल लागतं। आणि 5 मिनिटं आपण ठेवून दिल्यानंतर लगेच इथं मी पातेलं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे। तर इथं बघा, आता या पद्धतीनं अगदी मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। पूर्ण म्हणजे मटण शिजेपर्यंत आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीत। त्याला एक स्वतःचंच पाणी निर्माण होतं आणि पाणी न टाकता म्हणजे शिजवलेलं जे मटण असतं ते नक्कीच खाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित आणि अस्सल अशी याची गावरान पद्धतीची एक चव निर्माण होते। तर इथं बघा, यावरती मी एक डिश ठेवून दिलेली आहे आणि त्यावरती इथं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकताय। यावरती डिश ठेवल्यानंतर एक 10 मिनिट आपण असंच हे शिजवून घेणार आहोत। आता इथं आपल्याला ग्रेव्हीसाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं 1 वाटी लसूण म्हणजे तळून घेतलेलं आहे। इथं अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम ते सुद्धा मी तळून घेतलेले आहेत। इथं आपण एक 4 ते 5 उभे कांदे चिरून तळून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीनं खोबरे सुद्धा आपण तळलेले आहेत। खोबरे अगदी कुरकुरीत असे हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे। खोबरे आपण 1 वाटी घेतलेले आहेत। आता थोडंसं करत हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असं बनवून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक करत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा इतर ठेवून इतर भाज्यांना सुद्धा वापरू शकताय। या पद्धतीनं हे वाटण मी बनवून घेतलेलं आहे। इतर भाज्या सुद्धा या वाटणामुळे अतिशय चविष्ट अशा लागतात, ज्या आपण व्हेजच्या भाज्या बनवत असतो त्या। तर पाहू शकताय वरती झाकण ठेवल्यामुळे याला भरपूर स्वरूपात असं पाणी निर्माण झालेलं आहे। सुरुवातीला जर आपण पाणी न टाकता मटण, चिकन काहीही जर व्यवस्थित वाफेवरती शिजून घेतलं
तर पटकन शिजलं सुद्धा जातं, जास्त वेळसुद्धा त्यासाठी लागत नाही. आता आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात इथं बघा आपलं म्हणजे मटण शिजून तयार झालेलं आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये एक 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरू शकताय. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण इथं खोबरे, लसण, काजू, बदाम आणि कांद्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे वाटण टाकल्यामुळे भाजी तर खाण्यासाठी चविष्ट लागतेच, पण इतर सुद्धा आपल्याला काही साहित्य वापरण्याची ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी गरज भासत नाही. यानं भरपूर असा भाजीला दाटसरपणा तर येतोच, पण खाण्यासाठी सुद्धा चविष्ट अशी भाजी लागते. आणि मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही सुक्या भाज्या म्हणा किंवा मग ज्या व्हेज किंवा चिकन फ्राय किंवा फिश यासाठी सुद्धा हे वाटण टाकू शकताय. फिश करी तर अप्रतिम चवीची या वाटणामुळे छान अशी लागते. आता यामध्ये 2 चमचे आपण साठवणीचा काळा मसाला टाकलेला आहे. 1 चमचा इथं गोडा मसाला आपण टाकून घेतलेला आहे. 1 चमचा सुहाणा मसाला भाजीचा टाकून घेतलेला आहे. 1 चमचे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा इथं धना पावडर आपण टाकलेली आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा. आता आपल्याला सगळं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सगळे मसाले आणि हे वाटण यामध्ये टाकल्यानंतर झणझणीत असा काळ्या वाटणातला मसाला तयार होतो. काळ्या वाटणातल्या मसाल्याच्या भाजीची चव नक्कीच आपल्या रेग्युलरच्या भाज्यापेक्षा काहीतरी जरा वेगळी आणि मस्त अशी चविष्ट लागते. तर नक्की तुम्ही ट्राय करा. या पद्धतीनं वाटण बनवून तुम्ही जर मटण बनवलं तर आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला मात्र नक्की विसरू नका की तुमचंसुद्धा तेवढंच मटण अप्रतिम चवीचं असं झालेलं आहे का. आता हे तयार झालेलं वाटण इथं बघा आपण जे आळणी मटण शिजून घेतलं होतं त्यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला याची ग्रेव्ही किंवा रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकताय. इथं मी यामध्ये 1-2 तांबे यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला एक उकळी घेतल्यानंतर जे आपण काळा मसाला किंवा वाटण बनवून घेतलं होतं ते पूर्ण आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यामध्ये हे वाटण टाकल्यानंतर आपल्याला मीडियम साईजच्या गॅसवरती याला एक उकळी घ्यायची आहे. म्हणजे जे आपण मसाला बनवलेला असतो तो पूर्ण या रश्श्यामध्ये एकजीव होतो. ही भाजी नक्कीच खाण्यासाठी काहीतरी वेगळी आणि टेस्टी बनते. तर तुम्ही पाहू शकताय तयार झालेली आहे आपली मराठवाडा किचनची स्पेशल पद्धतीने अशी बनवलेली काळ्या वाटणातली झणझणीत अशी मटणाची भाजी. मैत्रिणींनो, ही रेसिपी बनवायला किंवा मग हा मटणाचा रस्सा बनवायला अगदी सोपा आहे. या पद्धतीनेच तुम्ही मटण फ्राय सुद्धा बनवू शकताय. यामध्ये थोड्याच प्रमाणात पाण्याचा वापर करायचा. तर इथे तयार झालेलं मटण मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहिलेलं आहे की कलर सुद्धा याला अप्रतिम असा आलेला आहे. आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला कशा वाटतात ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगू शकताय. किंवा तुम्हाला यापुढे व्हेज नॉनव्हेज कोणत्या रेसिपीज पाहायला आपल्या मराठवाडा किचनमध्ये आवडतील ते सुद्धा तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगू शकताय. मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक व्हेज नॉनव्हेज अस्सल गावरान चवीच्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा त्याचा घरी बसून आस्वाद घेऊ शकताय. चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.